मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज धारावी कुंभारवाडा परिसरामध्ये डीप क्लिनिंग करण्यात आलं। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते। याच संदर्भात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल सिंह हे सध्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी डीप क्लिनिंग साठी उतरलेले आहेत। रस्त्यावर पाणी मारताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून डीप क्लिनिंग सुरू आहे। याचं नक्की आउटपुट काय आहे सर? याच्यामध्ये काय आहे की आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे सरांची विजन आहे, संकल्पना आहे की मुंबईमध्ये आपण डीप क्लिनिंग केली पाहिजे आणि रोगराईचा निपटारा केला पाहिजे। त्यानुसार आता आज 13वा आठवडा आहे। 13 आठवड्यापासून आपण दर शनिवार रविवारी आपण हे डीप क्लिनिंग हाती घेतो आहे आणि लोकांचे सहभाग घेतो आहे आणि एक याला कॅम्पेन म्हणून पब्लिक मुवमेंट म्हणून सुरू करतो आपण। स्वच्छता तर करताय, मात्र आपण पाहिलं तर मुंबईभरात असे फ्लेक्स लागतात, बॅनर। कोर्टाने देखील सांगितलं की कारवाई होत नाही। हो, आता कोर्टाने समाधान व्यक्त केला परवा की आपण 48,000 बोर्ड आपण 2 महिन्यात काढले, जो एक विक्रम आहे। म्हणजे मुंबईमध्ये आपण माननीय हायकोर्टाने समोर आणला की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपण 48,000 असे बोर्ड काढले आणि हे मोहीम सतत चालू राहील। मुंबई महानगरपालिकेकडून डीप क्लिनिंग सारखे असे विविध उपक्रम सुरू आहेत। आगामी काळात काय नवीन उपक्रम तुम्ही राबवणार आहात? आता मुंबईमध्ये आज मुंबई महानगरपालिका मार्फत लाखो कोटी रुपयाचे आज आपल्याकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे, STPs आहे 33,000 कोटीचे। त्यानंतर आपला कोस्टल रोड आहे। मुख्यमंत्री मोदयांची जो एक कल्पना आहे आणि त्यांचे टार्गेट आहे की मुंबई खड्डेमुक्त करावा, ते प्रोजेक्ट करतो आहे। असे अनेक काम चालू आहे। आगामी काळामध्ये काही प्रोजेक्ट्स आहेत त्याचे उद्घाटन रखडलेले आहेत, जसं कोस्टल रोड आहे। कधीपर्यंत याचं उद्घाटन? असं काही नाही, कोस्टल रोडचे अजून सुद्धा काल सुद्धा रात्री मी जाऊन आलो, अजून सुद्धा काही काम चालू होता। येत्या 2-3 दिवसात काम पूर्ण होणार। गोखले ब्रिजचं काम सुद्धा सोमवारी संध्याकाळी पूर्ण होणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या नियोजित आहे ते कार्यक्रम। जे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भात त्यांनी नक्की काय सुरू आहे याबाबत त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।